रामकृष्ण हरी माऊली. मी अश्विनी तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना सकाळीच आवीला लवकर आवरायचं होतं, म्हणजे आजपासून ना त्याची वेगळीच ड्युटी चालू होणार आहे. कारण त्यांच्या कॉलेजमधून आहे ना त्यांना 15 दिवसासाठी बाहेरच्या म्हणजे दुसऱ्या कॉलेजला जायचं आहे. म्हणजे त्यांचं काहीतरी प्रॅक्टिकल आहे. आता मला तर नाही एवढं काही समजत, पण कम्प्युटरवरती प्रॅक्टिकल म्हणून आहे ना 15 दिवसासाठी त्याला त्याचं कॉलेज सोडून दुसऱ्या कॉलेजला जायचं आहे. तर एवढं लेट होणार आहे ना आता त्याला संध्याकाळी, म्हणजे रोज यायसाठी. आणि फॉर्मल ड्रेस घालून जायचे, मस्त बूट वगैरे घालून जायचे, असं त्यांना ड्रेस कोड सांगितलाय. तर तोच त्याचं आवरत होता. आणि मी ना माझं त्याला डबा भरून द्यायचं काम चाललं होतं. आता त्याला सकाळी 7ला निघायचं आहे. रोज कसं 5-5:30ला येऊन जातो तो घरी, पण आजपासून आहे ना त्याला 7:30-8 वाजणार यायला घरी. तर म्हटलं एक्स्ट्राच्या एखाद्या चपाती आणि थोडंसं आहे ना डब्यात चिवडा टाकून देते. तर त्याच्यासाठीच डबा भरत होते. आता मला आहे ना म्हणजे पोरं जशी लहान होते ना तेव्हापासूनच सवय, आणि अजून पण माझी ती सवय काही गेली नाही. मस्त असं अभिचं आवरत होतं, म्हणजे टिफिन भरताना आहे ना चपात्या मला नेहमी मोडून द्यायची सवय. त्याचा टिफिन वगैरे भरला आणि बघा ना किती छान दिसतोय हा. म्हणजे 10वीला असताना आहे ना इन शर्ट वगैरे करून जायचा, पण आता 1 वर्ष झालं. आणि फॉर्मल ड्रेसवर यांनी कधीच इन शर्ट केलं नव्हतं. मस्त असा भारी दिसत होता. आणि मस्त देवाचा नमस्कार केला, त्याच्या बाबांचा नमस्कार घेतला आणि माझा पण नमस्कार घेतला त्यांनी. आणि निघालाय जायला. तर त्याला पैसे वगैरे देत होते. मोबाईल विसरून गेले चालला होता, तर मी आठवण करून दिली. म्हटलं बाबा पहिला मोबाईल घे, आणि म्हटलं बेस्ट ऑफ लक म्हटले त्याला. म्हटलं आजपासून त्याचं दुसरं वेगळं काहीतरी चालू होणार आहे, म्हणजे नाही का. तर भारी वाटत होतं, मस्त वाटत होतं. त्याला बाय केलं आणि भक्तीला तर आज सुट्टीच होती. आणि बाकीच्या आहे ना मग नंतर उरलेल्या चपात्या वगैरे करून घेतल्या. आता कोणत्या पण आईला किती कौतुक असतं ना आपल्या मुलांचं, म्हणजे प्रगती बघून, किंवा त्यांचं काहीतरी वेगळं ते शिकतात आणि अजून पुढं प्रगतीच्या मार्गावर चालले. तर कोणत्या आईला कौतुक नसणार. मला तर खूप कौतुक आहे बाबा मला माझ्या मुलांचं. भले जास्त मोठ्या पदवीवर का नाही जायना, पण थोडी थोडी प्रगती पोरं करतात हे बघून कुठल्याही आईला म्हणजे ना असं भारीच वाटतं. तसं मलाही भारी वाटत होतं. त्याने मस्त असं आहे ना कॅज्युअल ड्रेस घातला होता, असं फॉर्मल ड्रेस घातला होता. आणि इन शर्ट वगैरे करून मस्त, म्हणजे मी जसं स्वप्न बघितलं होतं आवीसाठी का बाबा मस्त असं इन शर्ट वगैरे करून तो त्याच्या जॉबला वगैरे लागणार, असं ते पुढचं स्वप्न मी रंगवत होते. पण भारी वाटत होतं त्याच्याकडे बघून, मस्त छान दिसत होता तो. तर असो, तो गेला. मग चपात्या वगैरे राहिलेल्या करून घेतल्या. आणि भाजी ना थोडी झाली होती, म्हणजे दुपारच्याला. मग आम्हाला दुसरी भाजी नव्हती, म्हणून म्हटलं कांद्याची पात होती फ्रीजमध्ये आणि भेंडीची भाजी केली होती. पण यांना तर काही भेंडीची भाजी आवडत नाही. मग म्हटलं चला, रात्री डाळ पण भिजत घातली होती मी. म्हटलं मला माहीत होतं भेंडी आवडत नाही यांना, म्हटल्यावरती मला दुसरी काहीतरी भाजी करावीच लागणार आहे. मग कांद्याची पात पण घेऊन आले होते. ती मस्त अशी ना साफ करून चिरून घेतली. आणि आता गरमी चालू आहे त्यामुळे मसाल्याची कालवणं वगैरे भाज्या वगैरे खाणं पण जरा मी टाळते, कारण यांना लगेच ॲसिडिटी वगैरे होते आणि गरम पडायची पण भीती वाटते. त्यामुळं मग मी ना कांद्याच्या पातेमध्ये काय केलं, हिरवी मिरचीच घातलेली आणि मस्त हळदी, थोडीशी डाळ वगैरे भिजत घातलेली ना ती घातली, मस्त परतून घेतली. आणि मग वरून कांद्याची पात मस्त 2 पाण्याने धुवून घेतलेली. कांद्याची पात स्वच्छ दिसत होती, पण एवढं माती निघली ना, 2 पाण्याने धुतली तरी पण आहे ना त्याच्यातून माती निघतच होती. मग स्वच्छ अशी धुवून घेतली, मस्त फोडणीला देऊन घेतली. आणि आहे ना थोडीशी पाणी वगैरे अजिबातच टाकलं नाही, वाफ देऊनच मस्त अशी ना शिजवून घेतली. एक साईडला कुकर पण लावला होता. आणि भक्तीला आहे ना 2 दिवसापासून जरा बरंच नाही. आता मला बरं वाटलं, पण माझं म्हणजे वाफ तिला लागली की काय झालं काही कळालंच नाही. तिला पण असं पोटात थोडंसं बिघडलंय आणि ताप वगैरे येतोय. तर तिच्या तोंडाला अजिबातच चव नव्हती. मग तिला भाजी चपाती खायची नव्हती. मग तिच्यासाठी मस्त असे ना ॲपल कट करून देत होते मी. तर तिचं म्हणणं असं की मम्मी मला आज ती साल वगैरे सर्व काढून पाहिजे. तर म्हटलं बाई देते मी, आता काय करणार, तुला बरं नाही म्हटल्यावर मला तुझं करणंच आहे. कसं तिचा हट्ट असतो, असं बरं नसतं कधी ती आजारी पडत नाही. आता बरेच दिवस झाले म्हणजे ती आजारी पडतच नाही जास्त, पण कधीतरी पडली ना का ती खूप म्हणजे त्रास देते. मस्त साल वगैरे काढून तिला ॲपल खायला दिले. आणि चेहरा बघशाल ना तर एवढा सुकला होता तिचा की काय सांगू. तर तिलाच ते लाडी उडी माझी लावायचे काम चालू होतं.
चेहरा पूर्ण सुकून गेलेला. आता तिला आहे ना डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे मला. त्याचीच तयारी चाललेली. ती बोलत होती, "मम्मी नको एवढं काय, मला जास्त वाटत नाही." पण तिचा चेहरा बघूनच हे मला जातानाच बोलले होते, तिला पहिली डॉक्टरकडे घेऊन जा म्हणून. म्हटलं मेडिकलवाले दादा आहेत ना खाली ओळखीचे, ते मस्त गोळ्या वगैरे देतात. पण म्हटलं नको, जाऊ दे, एखादं इंजेक्शन वगैरे घेऊन आलं तर बरं वाटेल नाही का तिला. तर तिचं पण आवरून दिलं. आज तिची कुठलीच इच्छा नव्हती केस वगैरे विंचरायची वगैरे, काहीच नाही. मग मीच तिला विंचरून वगैरे दिलं आणि डाळ फोडणीला दिली होती ना मी, तर तेच मी टिफिन भरत होते. कारण मला तिला आहे ना डॉक्टरकडं घेऊन जायचं होतं आणि तसंच दुकानावर पण जायचं होतं. कारण डॉक्टरकडं गर्दी वगैरे असली तर मला यायला उशीर होईल. मग परत यांना पण आहे ना सोडवायला घरी उशीर होईल जेवायला, म्हणून म्हटलं टिफिनच घेऊन जाते. मग तिला डॉक्टरकडं घेते करून आणि तसंच दुकानावर जाते. मग टिफिन मी डाळ भातच घेतला होता, भरून घेतला आणि रिक्षा करून डायरेक्ट डॉक्टरकडे आले. तिला घेऊन. गर्दी एवढी जास्त नव्हती, पण पटकन नंबर पण लागला. आणि हे आहेत ना डॉक्टर आमचे खूप म्हणजे फॅमिली डॉक्टर छान आहेत. डॉक्टरकडे घेऊन गेले होते. तर तिला आहे ना रात्रीपासूनच बरं वाटत नव्हतं. म्हणजे तिच्या थोडं पोटात दुखतंय, ताप आलेला आणि खोकला पण येत होता. रात्रभर काय तिला व्यवस्थित झोप आली नाही. आणि हे ना रात्री 1 वाजेपर्यंत येतात ना, तर रात्री 12:30 वाजताच आले होते. तर तिने म्हणजे मी झोपाची तयारी होते माझी, पण तिने काय केलेलं, बसून आहे ना म्हणजे तिला करमत नव्हतं, बरं वाटत नव्हतं म्हणून. आणि मला तर लई झोप येत होती. तिच्या पोटाला डोक्याला वगैरे बाम लावून दिला होता मी, पण तिला काय एवढं खास असं बेचैनच वाटत होतं. मग तिने काय केलं होतं, दाखवते तुम्हाला. हे बघा, मस्त अशी 2 फुलं बनवलेत. हे एक आणि हे परवाच बनवले वाटतं तिने, पण ही रात्री बनवली रात्री. हे आणि तोंड बघा बिचारीचं किती सुकलंय. पण छान बनवलंय ना. कसं बनवलंय तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. हा आता ट्रेंडिंग मध्ये काय बोलतात त्याला, ट्रेंडिंग मध्ये ना आजकाल ट्रेंडिंग, हा ट्रेंडिंग मध्ये हे तर तिने काय करायला बोलतात, पाईप क्लीनर पासून बनवले हे. म्हणजे इंस्टाग्रामवर तिने व्हिडिओ बघितले होते आणि तिचं बरेच दिवसापासून चालू होतं बनवायचं. तर हे कितीला घेतलं होतं पॅकेट आपण? एक पॅकेट 60 रुपयाचे. म्हणजे तिने 2 कलरमध्ये बनवलेत ना, तर 120 रुपयाचे 2 पॅकेट तिने घेतले होते. आणि त्या एक असे ना ह्या स्टिक आहेत, इकडे ह्या आईस्क्रीमच्या स्टिक असतात ना, ह्या अशा लांबड्या स्टिक तिने घेतलेल्या 2 आणि मस्त असं बनवले बघा, छान. तर आज आहे ना मी लवकरच दुकानावरून आले होते. कारण हे घरून आले दुकानावर. मग मी भाजी वगैरे घेतली मला जी पाहिजे ती आणि लवकरच आज आले होते. कारण यांना पण काही व्यवस्थित झोप येत नव्हते आज दुपारी आणि मग ते लवकरच दुकानावर आले. हिला पण बरं वाटत नव्हतं, तिला गोळ्या वगैरे त्यांनीच दिल्या होत्या. दुपारी मी हिला डॉक्टरकडून घेऊन आले आणि डायरेक्ट दुकानावरच गेले होते. मग ते घरी आले, जेवले आणि तिला गोळ्या सर्व चारल्या तिला आणि दोघे झोपले होते. पण यांना काही व्यवस्थित झोप आली नाही. मग ते लवकर आले दुकानावर. मग मी पण घरी लवकर आले. तर आता आहे ना तिने मला आहे ना ऑरेंज ज्यूस सांगितला होता आणायला, म्हणजे मोसंबीचा किंवा संत्रीचा, फळाचा, आमचा कोल्ड्रिंकचा नाही. तर मी काय आणला नाही तिला. मग म्हटलं आता काय करावं, तर लिंबू सरबत करून पिऊ म्हटलं. कारण मला काय वाटलं, तिला खोकला येतोय ना आणि ताप पण येत होता. मग म्हटलं कशाला उगाच आंबट वगैरे प्यायचं, पण तिला ज्यूसच प्यायचा होता. मग म्हटलं आता काय करावं, लिंबू सरबतच थोडंसं करून देते म्हटलं आणि मग नंतर माझी पुढची कामं करते. चला कंटिन्यू करू लाग. तर भक्तीला आहे ना मस्त असं लिंबू सरबत मी करून दिला. तर मी काय केलं होतं, सब्जा भिजत घातला होता, पण तिचं म्हणणं होतं मम्मी मला सब्जा टाकून नको देऊ. तर आता पोरांना घरात बरं वाटत नसलं ना की त्यांचं काही ना काहीतरी हट्ट चालूच असतं. मग ते मोठे असू दे किंवा लहान असू दे. आता मलाच 2 दिवस बरं नव्हतं ना, तर कसं तरी जीव झाला होता. तर असो, पण तिला मी म्हटलं नाही बाळा, सब्जा बी टाकलं ना की जरा थंड पडतं पोटात, मग थोडंसं पिऊन घे म्हणजे भारी वाटेल तुला. तर तिचं असं म्हणणं होतं की बाबा मला आहे ना मम्मी लिंबू सरबत तर दिलायच बनवून, पण काहीतरी खायला पण करून दे. म्हटलं आता आज दिवसभर माझं का किचनमध्येच जातोय की काय माहिती. तिला आहे ना मस्त असं लिंबू सरबत तर पिऊन घेतलंच तिने. मग मस्त केळी पण होती घरात, मग केळी टाकून आहे ना थोडासा शिरा करून दिला. आता म्हटलं एकटीने नको खायला, मग मी पण तिच्याबरोबर थोडंसं खाऊन घेते म्हटलं, म्हणजे तिला पण 2 घास जास्त जाते. तर
तिला आहे ना शिरा वगैरे खाऊ घातला मी आणि तिने तर काही जास्त खाल्ला नाही, पण तिचं नाटक खूप असतं की बाबा करच म्हणून. आणि मग मी पण थोडंसं खाऊन घेतला. नंतर आहे ना भाज्या वगैरे साफ करून घेतल्या मला ज्या करायच्या होत्या त्या, आणि लगेच आहे ना रात्रीचे स्वयंपाकाला लागले. आता रात्रीच्या स्वयंपाकाला ते मी काहीतरी वेगळं ठरवलं होतं, पण आहे ना ते तर मी केलंच, कारण यांना पण म्हणजे नाही का आता गरमीमुळे आहे ना तोंडी लावायला पालेभाज्या पाहिजे असतात. म्हणून मग एक साईडला आहे ना मटकी बटाट्याचं कालवण टाकलं आणि एक साईडला आहे ना लाल माठाची वरची पानांची भाजी असते ना ती साफ करून घेतलेली, मस्त अशी बारीक चिरून घेतली आणि ती फोडणीला द्यायची तयारी माझी चालू होती. आता मी दरवेळेस आहे ना, म्हणजे मागे पण एकदा मी भाजीची रेसिपी दाखवली होती ना, त्यामध्ये ओलं खोबरं टाकलं होतं. आता काय माहिती, म्हणजे पहिलं आम्ही ना ही लाल माठाची भाजी कधीच खाल्ली नव्हती बरं का. पण मी जशी आता 2-3 वेळा माझी झाली आहे बनवून, व्हिडिओमध्ये पण मी मागे एक शॉर्ट 2-3 व्हिडिओमध्ये दाखवली होती. टेस्ट लागल्यापासून आहे ना एवढी आवडायला लागली ना, काय सांगू. म्हणजे एक विचार येत होता मनात, की बाबा इथून मागे आम्ही का बरं ट्राय केली नाही कधी भाजी खायची, नाही का. मला असं वाटतंय की सातारच्या साईडचे जे लोक असतात ना ते खूप खातात ही भाजी, असं माझा अंदाज आहे. कारण माझ्या पण 1-2 मैत्रिणी आहेत ना, त्या खातात ही भाजी. आणि मस्त मी आहे ना हिरवी मिरचीचीच फोडणी दिली होती, कांदा थोडासा जास्त टाकला होता म्हणजे टेस्टला खूप छान होते. कालवण पण एक साईडला झालं होतं आणि भाजीला झाकण मारलं होतं. ते झाकण मारून एकदम वाफेवर आहे ना ती जेवढी शिजायला घातली होती त्याच्या निम्मीसुद्धा होत नाही. तर मस्त अशी शिजून आहे ना तयार होती भाजी. आणि आता भक्तीचं फर्माईश पूर्ण करण्याची माझी वेळ होती, कारण तिचं असं होतं की मला ते लाल माठ पण खायचं नाही आणि मटकी पण खायची नाही, मला पनीर भुर्जीच करून दे. तर तिला मी म्हटलं, बाळा आता तुझ्या पोटात दुखतंय ना, आता मग कशाला नाही का पनीर खायचं, आपलं लाईटच म्हणजे भाजी चपातीच खा किंवा भाजी भाकरी खा. पण तिचं नाही, म्हणते माझ्या तोंडाला अजिबातच चव नाही, तर मला पनीर भुर्जीच खायची. तर अभि आला होता आणि अभि ना येऊन झोपला, पण म्हणजे एवढा दमून जातो ना की काय सांगू. आज लईच दमला होता तो. तर मग एक साईडला पनीर भुर्जी टाकून घेतली आणि दुसऱ्या साईडला लगेच भाकरी करून घेतल्या. तर आता त्याच्यात पण तिचं नाटक बघा, मला तूप लावूनच चपातीच खायची. तर तिच्या पोटात दुखतंय, तिला मी समजून सांगते, बाळा गरम भाकरच खा. नाही म्हणते मला पनीर भुर्जी बरोबर चपातीच खायची. म्हटलं बाळा ठीक आहे बाबा, चल म्हटलं तसंच नको द्यायला. तर थोडंसं मस्त असं ना तूप लावून मी तिला पनीर भुर्जी आणि चपाती दिली खायला. आणि मी पण लगेच आहे ना ताट वाढून घेतलं, कारण मी पण एवढी दमल्यासारखं झालं होतं ना मला पण, का काय सांगू. मस्त असं सर्व ताट वाढून घेतलं आणि जेवून घ्यायला घेतलं. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब